कुणाच्या लग्नाला गेलो ही माझी चूक काय? चूक असेल तर फासावर लटकवा, अजित पवार संतापले. वैष्णवी हगवणे या विवाहितेने आत्महत्या केल्यानं राज्यात खळबळ उडाली आहे. हुंड्यासाठी छळ झाल्याने वैष्णवीने जीवन संपवल्याचं सांगितलं जातंय, तर वैष्णवीची हत्या करण्यात आल्याचा आरोप तिच्या कुटुंबियांनी केलाय. विशेष म्हणजे अजितदादांच्या गटाच्या नेत्याची वैष्णवी ही सून होती. तसेच अजितदादाही या लग्नाला हजर होते. या सर्व प्रकरणावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य केलंय. या प्रकरणात आपली उगाच बदनामी केली जात आहे. कुणाच्या लग्नाला जाणं ही माझी चूक आहे का? उगाच बदनामी करताय. माझी चूक असेल तर फासावर लटकवा, अशा शब्दात अजित पवार यांनी आपला संताप व्यक्त केलाय. तुम्ही घरचे लोक आहात. मी सांगतो, तुम्ही अनेक जण मला लग्नाला बोलावता. शक्य असेल तेवढं यायचा मी प्रयत्न करतो. त्या भागात असेल तर उशिरा का होईना मी लग्नाला हजेरी लावतो. आता एखाद्या लग्नाला मी गेलो आणि त्यांनी नंतर त्यांच्या सुनेला काही वेडवाकडं केलं, त्रास दिला, तर तिथे माझा काय संबंध? असा थेट सवाल अजितदादांनी विचारलाय. मी आज पण सांगितलं, 3 टीम्स शोधासाठी पाठवल्या. तिथे 3 नाही 6 टीम्स पाठवा. मुसक्या बांधूनच त्यांना आणा असा आदेश दिल्याचं अजित पवार म्हणाले. पण टीव्ही चॅनलवाले मात्र अजित पवारांना जाब विचारला पाहिजे असं खुशा म्हणत आहेत. माझा या प्रकरणाशी काय संबंध आहे, या सवालाचा त्यांनी पुनरुच्चार केला. आता तुम्हाला कोणी घरची लोक आहेत, मी तुम्हाला सांगतो कशी मजा आहे ती बघा. तुम्ही अनेक जण मला बोलवता लग्नाला, अनेक बोलवता का? मी शक्य असेल तेवढं यायचा प्रयत्न करतो. मी तर त्या भागात असेल उशिरा लग्नाच्या वेळेस. आता एखाद्या लग्नाला मी गेलो, समजा दयाच्या घरातल्या लग्नाला गेलो आणि त्यांनी नंतर तिथल्या सुनेला त्याच्या काही वेडवाकडे केलं, तर अजित पवारचा काय संबंध आहे? अजित पवारनी दयाला सांगितलं का असं कर म्हणून? मला तर काय कळलंच. मी घडल्या सिटी पिंपरी चिंचवडला विचारा, त्याला म्हणलं कुणी का असे ना ऍक्शन घे. आता त्या मुली जी आत्महत्या केली, तिची सासू आतमध्ये, तिची नणंद आतमध्ये, तिचा नवरा आतमध्ये. सासरा पाहला पळून कुठे जातोय, पळून कुठं. मी आज पण सांगितलंय 3 टीम तरी सोडल्या, 3 नाही 6 टीम सोडा. मुसक्या बांधूनच त्याला आणा म्हणला. पण ते टीव्हीचे चॅनल अजित पवार, अरे माझा काय संबंध आहे? आम्ही राजकीय क्षेत्रातले लोक उद्या सुनीलच्या घरात लग्न निघालं, केशवाच्या घरात लग्न, प्रेमापोटी बोलत तर जावं लागतं. चेपी नाही गेलं तरी माणूस रुजतोय. त्याच्यावर शक्य असेल तेवढं आम्ही करतो ना. पण म्हणून काय आम्ही त्यांना सांगतो का तुम्ही बाळासाहेब सुनेचे असं वागा म्हणून? मी एवढा महिलांचा पुढे, अरे मीच पठ्ठांनी लाडक्या बहिणींना 1,500 रुपये त्याच्या आधी कुठल्या न्यायाचा लाभ मी नव्हती केली. एकदा जवळ शिंदे देवेंद्रजी आणि आम्ही ती सुरुवात केली. आम्ही प्रत्येक वेळेस आता बचत गटाच्या बद्दल, बाकीच्या बद्दल सातत्याने, माझी महिला बाल विकासची मुलगी आमची आदिती तटकरे मंत्री आहे, तिनं चांगला प्रस्ताव आणला तर एका मिनिटात मी मंजूर करतो. आणि खुशाल ते चॅनलवाले अजित पवारांना जाब विचारला पाहिजे. जर अजित पवार तिथे दोषी असेल तर अजित पवारला फसावं लागतं, जर कुठे त्याचा संबंध असेल तर. पण उगीच माझी बदनामी काही घेणं देणं. मीडियाला अधिकार दिलाय नोकरीचा, कुणाची पण नावं घेत आहेत. आणि उद्या मी लग्नाला गेलो, समजा राजवर्धनच्या घरातलं लग्न आहे, आणि राजवर्धन म्हणलं की दादा ही चावी मला माझ्या जावयाला द्यायची, द्या. नाही दिली तर ती बाबा मारत होत. तरी चावी देताना त्याला विचारलं ही स्वखुशीने देताय का बळजबरीने देताय? कोणतं नाही सांगत टीव्ही लागू आहे. मी त्यांना म्हणलं बळजबरीने घेतलं तर मग बघतो एकदा. अरे एवढं नाव कडक वागतोय तरी देखील माझी बदनामी करता. नाही खरं आहे ते संभाजी, जे खरं आहे ते खरं. मी एवढा अधिकारी आणि आवाज काढून बोलतो त्याच्यात 5 पैसे कुणाचा मिळता नाहीये, चहाचा पण मिळता नाहीये. आणि ह्या पद्धतीनं ते केलं. आज बघा बावधन पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर झाला 2006 206.25 कलम 80/2, कलम 108, कलम 118(1), कलम 115(2). आता जे वकील लोक असतील त्यांना कळेल ती कलम, मी काही तो वकील नाहीये. नंतर 352, 351(2), 3(5) नवीन जे कलम आले ते, हा गुन्हा 17/5/2025 ला दाखल झाला. आज तारीख किती? 22/5. मी
सगळ्यांना काय सांगायचं कारण आहे कवले किंवा मी सांगितलं गुन्हा दाखल करायला कडक वागायला. मी त्याच दिवशी सीपीला सांगितलं आणि म्हणलं रोजच्या रोज रिपोर्टिंग आलं पाहिजे. अजिबात एक देखील मायचा लाग त्याच्यातनं सुटता कामा नाही. आज मी जाहीर करून टाकतो, तो तर माझा पदाधिकारी नाही परंतु सभासद असते तर त्याला आजपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातनं मी हकालपट्टी केलेली आहे. असली नालायक माणसं माझ्या पक्षात नको. काय करायचं नाही. गरिबाच्या दारात धागा जाईल पण असल्याच्या भरवाईच्या दारात जाणार नाही. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.